नागपुर पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल के आदेशानुसार क्राइम ब्रांच यूनिट 4 ने नायलॉन मांझा पर बड़ी कार्रवाई की है। सूत्रों के अनुसार पारडी वाठोड़ा और नंदनपुर परिसर में नायलॉन मांझा बेचने वालों पर छापेमारी की गई। इस कार्रवाई में पुलिस ने करीब 4,06,000 रुपए का प्रतिबंधित नायलॉन मांझा जब्त किया है। मामले में आगे की जांच जारी है। बरोबर आहे. आता मकर संक्रांती येते आहे आणि त्यानिमित्ताने जेव्हा नायलॉन मान्याचा उपयोग करतात तर बरेचसे निष्पाप लोकांच्या मृत्युमुखी पडलेले आपण आढळतो. त्याच अनुषंगाने मान्य डॉक्टर रवींद्र सिंघल सर CP नागपूर यांच्या मार्गदर्शनात ही मोहीम नागपूर शहरात राबविली जात आहे आणि त्याच अनुषंगाने युनिट 4चे आमचे अधिकारी आणि कर्मचारी पूर्ण टीमने वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये ही कारवाई पूर्ण केली आहे. त्यामध्ये एकंदरीत पोलीस पारडी इथे एक कारवाई MB नगरला झाली. तिथे जवळपास 58 बंडल मांजा गोल्ड काईट असं पकडलं गेलेलं आहे. ती जवळपास 3,12,000च्या मुद्देमाल आहे. त्याचप्रमाणे वाठोडा पोलीस स्टेशनच्या 2 कारवाई केली आहे युनिट 4ने. त्यामध्ये पण एका ठिकाणी 22 बंडल आणि दुसऱ्या ठिकाणी 31 बंडल असं टोटल 53 बंडलचा माल भेटला आहे. ती कारवाई पण टोटल 94,000ची आहे. असं एकंदरीत 3 कारवाईमध्ये युनिट 4च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांद्वारे आमच्या 4,06,500 रुपयाचा पूर्ण मुद्देमाल हे पकडलेला आहे आणि त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे. अजून आम्ही किमोड पर्यंत जाण्याचा आमचा तपास सुरू आहे की कुठून तो माल आलेला आहे आणि नेमकं बाहेरून कोणत्या ठिकाणाहून तो नागपूरपर्यंत पोहोचलाय ही संपूर्ण माहिती आणि ते घेण्याचे आमचे तपास सुरू. बरोबर आहे. आगामी आता जवळपास 14-15 दिवसात मकर संक्रांती आहे आणि मी सर्व नागपूर शहर पोलिसांतर्फे नागपूर शहराच्या सर्व जनतेला आवाहन करते की त्यांनी सुरक्षितपणे आणि व्यवस्थित शांतपणे मकर संक्रांतीचा हा महोत्सव आहे तर ते साजरा करावा. मात्र त्यांनी नायलॉन मांजाचा उपयोग करू नये. आपण उत्साह आनंदासाठी करतो, कोणाचा जीव जाईल किंवा दुसऱ्याला नुकसान होईल हे होता कामा नये. त्याच अनुषंगाने ही कारवाई आमची आणि त्या याच्याने पूर्ण नागपूर शहराची टीम सतर्क आहे आणि त्याचप्रमाणे मी जनतेला आवाहन करते की जो कोणी नायलॉन मांजाचा उपयोग करेल त्याच्यावर 50,000चा फाईन आहे. त्याचप्रमाणे जो नायलॉन मांजा विक्री करेल त्याला 2,50,000चा फाईन कोर्टाने त्याच्यात हे केलेलं आहे याच्यावर. म्हणून आणि सर्वतोपरी आहे की कुणाचा जीव नाही गेला पाहिजे ही आमची महत्वाची भूमिका आहे आणि त्याच अनुषंगाने पुढे पण आमची कारवाई आणखी जोरात होईल आणि मी सर्वांना परत एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते.